झी 24 तास एक पाऊल पुढे। एसआयटी चौकशी की फार्स याविषयी आपण चर्चा करतो आहोत। भाजपचे आमदार नाना पटोले आपल्या सोबत आहेत। पटोले साहेब, आज भाजपने अशी मागणी केलेली आहे की अजित पवार आणि सुनील तटकरे हे मंत्रिपदावर असताना चौकशी व्यवस्थित होऊ शकणार नाही, यासाठी त्यांना बिनखात्याचे मंत्री त्यांनी असावं। ह्या दोघांमुळे चौकशीत अडथळा येईल अशी भीती तुम्हाला का वाटते? मूळ प्रश्न आहे की यांच्या हे लोक खुर्चीवर असताना यांनी श्वेतपत्रिका जाहीर केली जी आपण दाखवतोय। ही श्वेतपत्रिका बघितली तर याच्यामध्ये फारसा हे बघितलं असेल, तुम्हाला लक्षात येईल 318% या लोकांनी सगळ्या याच्यामध्ये वाढ केली। पण यांनी दाखवलं की आम्ही बाकी राज्यापेक्षा कसं कमी आहोत, काय या पद्धतीचं चित्र। कोणते अधिकारी, जे अधिकारी आणि या मंत्र्यांनी जे संगनमताने भ्रष्टाचार केला त्याच अधिकाऱ्यांनी हा श्वेतपत्रिका जाहीर केली। ते श्वेतपत्रिका महाराष्ट्राच्या जनतेला हे लोक दाखवतात आणि म्हणून यांच्यावर आमचा आता विश्वासच राहिला नाही। आमचं म्हणणं आहे की हे म्हणतात ना आम्ही दुधाने धुतलेलो आहोत, तर एकदा या राज्याच्या जनतेला यांना दिसू द्या की नाही आम्ही याच्यात दोषी नाही आहोत, आम्ही एकदम स्वच्छ आहोत आणि म्हणून यांनी बाजूला झाले तर काय फरक पडतंय? नाही, पण ही चौकशी श्वेतपत्रिकेचा जो मुद्दा तुम्ही उपस्थित करताय पटोले साहेब, ती अधिकाऱ्यांनी काढलेली होती हे मान्य आहे, मात्र ही जी चौकशी आहे हे अधिकारी करणार नाही। याच एसआयटी मध्ये अधिकारी नसावेत असं तुमचं म्हणणं आहे की अधिकाऱ्यांनी पदावरच राहू नये असं तुमचं म्हणणं आहे? नाही, मला मुद्दा तो नाही। आता यांची इन्क्वायरी करणारे जसं आता आपण चिते साहेबांना केलेलं आहे, कारण की ते त्याच्यात ते तज्ञ आहेत, याच्यातले न्यायाधीश येतील, या सगळ्या गोष्टी आम्ही पुढे आणणार आहोत आणि ते मागणी आम्ही करणार आहोत। पण निश्चितपणे हे मंत्री त्या ठिकाणी राहिले तर ते सगळे त्या मंत्रालयावर त्यांचा दबाव राहील आणि जे काही पेपर त्याच्यामध्ये पुढे यायला पाहिजे ते पेपर या ठिकाणी येणार नाही आणि मग जी स्पष्ट आणि जी खऱ्या अर्थाने हे लोक त्याच्यामध्ये दोषी नाहीत, निर्दोष आहेत हे सिद्ध करायचं असेल तर यांनी त्या खुर्चीच्या बाहेर झालं पाहिजे। हे तर वास्तविक आहे आणि त्या वास्तविकतेलाच आम्ही मागणी करतोय। काही आम्हाला त्याच्याबद्दल काही दुसरं दुमतच नाहीये, आम्ही काही राजकारण करत नाही याच्यामधलं, हे वास्तविकता आम्ही त्याच्यामध्ये मांडतो। मलिक साहेब बोला आणि हे त्यांनी मान्य केलं पाहिजे। नाही, असं आहे की हे सगळे जे इन्क्वायरी आहे हे कागदपत्री जे सगळे पुरावे उपलब्ध आहेत त्याला अनुसरून हे सगळी इन्क्वायरी होणार आहे। सगळी फायली मंत्रालयामध्ये उपस्थित आहे, कुठलीही फायली तपासण्यासाठी घेतली तर त्याच्यातून सगळं माहिती मिळू शकते। व्यक्ती ते फायली म्हणजे घाड करू शकणार, फायली देणार नाही, बघू देणार नाही अशी परिस्थिती होऊ शकत नाही। आणि बीजेपी सांगताय की आम्ही असं केलं होतं, आमच्या मंत्र्याच्या खात्यात नाही दिलं होतं, ते बाहेर बसले होते, आता भारतीय जनता पक्षाने गुजरात जाळून टाकलं तर आम्ही पण जाळून टाकावं असं नाही। त्यांना सगळं त्यांनी केलेलं तेच आम्ही करावा अशा भाग होऊ शकत नाही। हे सगळं कुठेतरी आता त्यांना करू तरी द्या। म्हणजे आपण संसदीय लोकशाहीमध्ये जनप्रतिनिधी हे जनतेला प्रतिनिधित्व करताय। सत्ताधारी पक्ष आणि विपक्षाने मागणी केली की एसआयटी नेवा, चितळे साहेबाचे नाव सुचवलं, आज सगळं मान्य झालेलं आहे, काम सुरू झालं नाही आणि आक्षेप घेताय, हे बरोबर नाही। काम करू द्या, रिपोर्ट येऊ द्या, नंतर त्याच्यावर चर्चा करू। पटोले साहेब बोला। या रिपोर्ट आल्यानंतर सगळी परिस्थिती क्लिअर होणार आहे। आपल्या राज्यामध्ये आदर्श इमारतीचा घोटाळा झाला, परवाच लोकसभेमध्ये याच्यावर चर्चा झाली। केंद्रातल्या मंत्र्यांनी लोकसभेमध्ये सांगितलं की आदर्शच्या फायली गायब झाल्यात। सांगायचं तात्पर्य असं की यांच्यावर विश्वासच कसा करायचा? चौकशी होऊ द्या, चौकशी त्यांना आमचं म्हणणं नाही आहे। ही मागणी तुम्ही सभागृहात केली आहे का? नाही, ही मागणी विरोधकांनी सभागृहात का केली नाही? या दोन मंत्र्यांनी पदावर राहू नये याची केली ना, केली आम्ही आज केली ना। जशी घोषणा केल्याबरोबर आम्ही केलं की तुम्ही लोकांनी राहू नये, आम्ही मागणी केली। अशी परिस्थिती नाहीये। आता यांनी मागितलं की एसआयटी नेमा, एसआयटी नेमली, चितळे साहेबाचे नाव सुचवलेलं आहे, आता नाव जाहीर झालेलं आहे, टीम गठीत होऊ द्या, कार्यकर्ते ठरवू द्या, इन्क्वायरी होऊ द्या, झाल्यानंतर आक्षेप घ्या ना। झी 24 तास एक पाऊल पुढे।